जून रोजी तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी हजेरी लावली। शिवराज्याभिषेक चालू असताना मुसळधार पाऊस सुरू होता, तरी देखील शिवभक्त मोठ्या संख्येनं किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेत होते। मात्र परतीचा प्रवास करताना शिवभक्तांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाच्या नद्या वाहू लागल्याने शिवभक्तांना प्रवास करताना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं। एकीकडे शासनाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले, मात्र शिवभक्तांना चिखलातूनच प्रवास करावा लागला। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळेच किल्ले रायगड रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे। ठेकेदार आणि अधिकारी यांच्यामध्ये संगनमत असल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। राज्य सरकारची ठेकेदारावर वचक नसल्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू आहे। काही वर्षापासून किल्ले रायगड रस्त्याचा विषय प्रलंबित असून पुढच्या वर्षी येणाऱ्या शिवराज्याभिषेकापूर्वी हा रस्ता पूर्ण होणार का, असा सवाल आता शिवभक्तांकडून केला जात आहे। रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अधिकारी वर्गांसह नेते मंडळी तितके जबाबदार असल्याचं स्पष्ट होत आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।